नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आज आपण गोपीबाईची स्टिचिंग कशी करतात ती बघणार आहोत। तर मी हे अस्तरचा कपडा कटिंग करून ठेवला आहे। तो कसा कटिंग केला आहे तो मी दाखवते। आपली जी रेग्युलरची स्लीव्ज आपण कटिंग करतो, जसे की मी ही केलेली आहे, मी तुम्हाला दाखवते दुसऱ्याची केलेली आहे। ही जी आपली रेग्युलर स्लीव्ज आपण कटिंग करतो, तर तिच्यापेक्षा हिला थोडा कपडा एक्स्ट्रा लागतो। अशा पद्धतीने एवढा मी इथे या साईडला असा शेप देऊन घेतलेला आहे। इथे जे उरलेला कपडा आहे मी तो तुम्हाला मोजून दाखवते। 6 इंच मी अस्तरचा कपडा जास्त घेतलेला आहे। हा 6 इंच म्हणजे ही डबल फोल्ड आहे, तशी ही मध्ये मी 12 इंच जास्त घेतलेली आणि पूर्ण कपडा मी 28 इंच घेते। पूर्ण 28 इंच लांबीला घेते आणि रुंदीला अशी तुमच्या क्लायंटची किंवा तुम्हाला जी उंची घ्यायची त्यामध्ये तुम्ही अर्धा किंवा 1 इंच, मी अर्धाच इंच घेते। आपण इथे खाली दुसरी पट्टी जोडतो, त्यात ती परत बाही वाढली जाते, म्हणून मी अर्धाच इंच घेते। माझ्या क्लायंटची 4.5ची बाही मला शिवून तयार करायची। मी या कपड्यामध्ये फक्त अर्धा इंच जास्त घेतली। इथं चुन्या वगैरे घालून मग आपण खाली परत बॉटम पट्टी टाकणार आहे। तर अशी 28 आहे आणि उंची 4.5 इंच मला तयार करायची आहे स्लीव्ज। अशा पद्धतीने मी कपडा घेतलेला आहे। तर आपण पूर्ण स्टिचिंग बघू। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये कळेल। व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मी ब्लाऊज पीसचा कपडा पण 28 इंचाचा लांबीला कटिंग करून घेतलेला आहे। त्यावरती हे अस्तरचा कपडा हा आतल्या साईडनी पूर्ण जोडून घेते। मी साईडचा ब्लाऊज पीसचा कपडा पूर्ण कटिंग करून घेतला। आता आपल्याला चुन्या टाकायच्या आहे। गोपीबाईच्या ज्या चुन्या आपण टाकतो त्या चुन्या टाकायच्या आहे। तर इथे आपण हा जो आकार दिलेला आहे त्या आकारानुसार तुम्हाला कुठून सुरू करायच्या। आपला इथे 1.5 इंच फिटिंगमध्ये जातो, त्यानंतर थोडा कपडा सोडून आपण इथून चुन्या टाकू शकतो। आणि तुमच्याकडे जर कपडा भरपूर असेल तर तुम्ही 1.5 इंच सोडून इथूनच लगेच चुन्या टाकू शकता। माझ्या दंडघेराच्या साईडनी चुन्या टाकून झालेल्या आहे। आता आपल्याला बाही ज्या बाजूने आपण जॉईंट करतो त्या बाजूनी चुन्या टाकायच्या आहे। तर ही जी प्लेट आपली ही चुनी या दिशेने, तर त्या दिशेने न टाकता ती या दिशेने अशी आपल्या साईडला नंतर फोल्ड करून घ्यायची। प्रत्येक चुनी आहे ती आपल्या साईडला फोल्ड करायची। प्रत्येक प्लेट ही अशा पद्धतीने फोल्ड करत चालायची आणि त्यावरती आपण टीप टाकून घ्यायची। माझी टीप टाकून पूर्ण झालेली आहे। तर मी तुम्हाला इथे कसं सांगितलं की
या दिशेला जर त्या प्लेटांचं तोंड आहे तर आपण वरच्या साईडनी या दिशेला करायचं, म्हणजे त्या बाहीला पप छान पडतो पुढे जाऊन. अशा प्रकारे. आणि इथे आपण जशा खेटून खेटून म्हणजे जवळजवळ जर ह्या चुने घेतले तर इकडून आपल्याला बाही जॉईंट करायची आहे ना, त्या प्लेटांमध्ये अंतर ठेवायचं. आपल्याला पूर्ण मुंड्याला बाही जॉईन करायची असते. इथे दंडघेराला थोड्याच भागात होऊन जातं, तसं इथे आपल्याला भरपूर कपडा लागतो. त्यासाठी आपण अशा अंतरावरती प्लेट टाकायच्या. इथे मी बॉटम पट्टी जोडून घेते दंडघेराच्या साईडनी. माझी स्लीव्ज तयार आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.